हार जीत निश्चित असते, परंतु आपण अनेक वेळा म्हणतो हार जीत ही लपंडा बरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊ दे तुला उजळायचे पुन्हा. हा स्वतःला सिद्ध करावं लागेल, प्रसिद्धी आपोआप पदरी पडेल. रईस गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ऑन साइडला हुक केलाय, चेंडूला सर धाडलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बॅकफुटला आले, ऑन साइडला लिहिल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येणारा हा हुकचा अद्भुत असा फटका पाहायला मिळाला फलंदाज अमोलच्या बॅट मधून. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा. रईसचा हा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, फ्रंट लेग पुढे हाणलं कार्पेटच्या साह्याने, चेंडू स्ट्रेट डाऊन ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गोलंदाज हा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, दुविधा मनस्थितीमध्ये होता, चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेच्या जवळ दाखवतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण झालं, रिले स्वरूपामधून फेकी आली, तदवर धावा येत असताना पंच तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजासाठी तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. आमचे तिसरे पंच सादिकजी राजापूरकर चांगलं कामकाज करतायत. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. अभिषेक आहे काय गोलंदाजीवरती, ह्या पाहावं लागतील या साऱ्या गोष्टी. जिथे अभिषेक आल्यानंतर आपल्याला आठवण होते मोथैया मुरलीधरनची. एकाच सामन्यामध्ये 7 वेळेला नो त्याला घोषित करण्यात आलं आणि तदनंतर अर्जुन रणतुंगाने त्याला चांगली साथ दिली. सामना सोडण्यासाठीही तयार झाला होता अर्जुन रणतुंगा, परंतु तदनंतर ऑस्ट्रेलिया संघ माघार घेण्यासाठी थांबायला तयार नव्हता. तिथून आपण पाहिलं तर जिथे हरभजन सिंग वरती अनेक अभिषेकार्थ गोष्टी आल्या, परंतु तिथूनही जिथे चांगल्या रीतीची गोलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या गोलंदाजाने केली. आज या मॅच मध्ये काय घडणार, आजचा दिवसही तितकासा महत्वाचा आहे. आजच्या दिवशी 2007 साली सौरभ गांगुलीने 239 धावा गोळा केल्या होत्या अगेन्स्ट पाकिस्तान आणि हा त्याचा सर्वाधिक स्कोर राहिला होता, जिथे पाकिस्तानच्या अगेन्स्ट त्याने या धावा गोळा केल्या. अगदी त्याच वेळेला त्या सामन्याच्या आधी पंच तिसरे पंच घोषित करतायत की हा फेअर डिलिव्हरी आहे. गोलंदाज फेअर आहे, अर्थात त्याला गोलंदाजी करण्यासाठी कोणती बंधनं नसतील, गोलंदाजीसाठी सज्ज होईल. मॅचच्या आधी 2007 साली भारतीय संघ पाकिस्तान अगेन्स्ट खेळत होता आणि त्या सामन्याच्या आधी सियालकोट, पाकिस्तानच्या सियालकोटहून सौरभ गांगुलीने बॅट मागवल्या होत्या. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, जागा मिळवली आहे, चेंडूला सर धाडलाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदण करत चौकार. आणि तिथूनच आपण पाहिलं की सामन्यामध्ये चुरस निर्माण होणार यात तीळ मात्र शंका नव्हती. धावफलक जाऊन पोहोचत 16 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्टिकर जवळ लागलाय, जिथे आपण पाहतोय उसळी घेणारा हा चेंडू सरप्राईज पॅकेज राहिला होता. रईसचा फलंदाजाला 4 मुंढ्या चित करण्यामध्ये या वेळेला तो यशस्वी राहिलाय. प्रत्येक चेंडू त्याची अनेक प्रेक्षक वर्गांना भुरळ पाडणारी राहिली आहेत, परंतु त्यामधून आपण पाहिले नशिबाचा चौकार असेल, त्याच वेळेला आपण पाहिला थर्डमॅनला लॉंग स्टॉप मधून येणाऱ्या दुहेरी धावा असतील आणि याच धावसंख्येने धावफलक पाहिली तर 17 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 17 रन्स ऑन अ बोर्ड. रईस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना कुणाल ऑन स्ट्राईक. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, अधिक वेगाने पंच आमच्याकडे वळतील, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात येतोय. अधिक वेगाने ज्या वेळेला रईस गोलंदाजी करतोय ना, कुठे ना कुठेतरी तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात येते. डिसिजन काय येईल, डिसिजन पेंडिंग असेल आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी. आपण आठवण काढली होती 2007 सालच्या त्या सामन्याची, जिथे पाकिस्तान संघ भारतीय संघाविरोधात ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला इंजमाम उलग लिहिल्या
चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडायचा. सौरभ गांगुली म्हणायचा की हा माणूस जर का धडधाकट आहे ना, परंतु त्याच्या हातातील बॅट ही महत्वाची आहे. आणि त्याच वेळेला सौरभ गांगुलीने इंजमाम मुलकला म्हणाला होता की सियालकोटहून तू त्या बॅट्स घेऊन ये, आणि 7 ते 8 बॅट त्याला गिफ्ट दिल्या होत्या सौरभ गांगुलीला. आणि तदनंतर सौरभ गांगुलीने 239 धावा बनवल्या. परंतु या आजच्या दिवशी काय घडणार, कोण जास्तीत जास्त धावा बनवेल. अमोलची बॅट तळपतीये. एकंदरीत आपण पाहिले ना तर तो नाबाद खेळतोय, तो 17 धाव संख्येवरती. 5 चेंडू त्याने केवळ फेस केलेत. अर्थात एकंदरीत आपण विचार केला तर त्याचा स्ट्राईक रेट पाहिला ना तर प्रत्येक चेंडू मागे 340च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. काय निर्णय येईल, तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं होतं. आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता ह्या सारे डिसिजन. हॅलो, शैलेजी कटे यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाने जर का षटकार 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु इथे गोलंदाजाला गोलंदाजी बंद करावी लागेल, कारण रईसचा हा चेंडू इथे नो घोषित करण्यात आलाय. पहा, काही चेंडू जे असतात ना ते पंच लगेचच निहाळतात, पाहतात आणि लगेचच हा निर्णय दिला जातो. अमरजीत साठे सरांचा हा निर्णय आलाय. गोलंदाजाला आपली गोलंदाजी बंद करावी लागेल. अर्थातच गोलंदाज हा चेंडू डाव्या यष्टीवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. फ्री हिट कायम असेल. पहिला फ्री हिटचा चेंडू ज्या वेळेला हाताळला होता त्या गोलंदाजाचं नाव होतं ब्रेटली, आणि पहिला चेंडू फ्री हिटचा फेस केला होता तो होता सचिन तेंडुलकर. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला ठोकलाय. कुणालच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट्समन बॉलर निलेश उभारे, भारत महाले ऑलराऊंडर, वैष्णव साठे, अभिदादा टेंबे, नियोजन त्यांचं आहे बरोबर. खण खण वाजतय नाण मणगाव तालुक्याचं जिल्ह्यात, केसरकरांच्या निलेश दादाची खेळा. या षटकामध्ये धावा आल्यात तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन अ बोर्ड. 25च्या धावगतीने जर का धावा आल्या ना तर 150 बनू शकतात. 150 धावा धावफलकावरती येतील जर 25च्या धावगतीने धावा आल्या तर. तिथे एक चांगली धावगती आणि ज्याला आपण म्हणतो ना एक ब्राईट स्टार्ट इथे मिळून दिलाय. आपण अनेक वेळेला म्हणतो ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होत असतो, आणि इथे सुरुवात तर चांगली केली आहे या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी. कुणाल सुतारच्या बॅट मधून षटकार आलाय. अमोल त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल. साहिल गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. कशा ढाटणीची या षटकामध्ये गोलंदाजी होईल. हाफ ट्रॅकर हुक केलाय ऑन साइडला. चेंडूला सरळ धाडलाय. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
वरती पाहायला मिळतं. जर का त्याने हॅट्रिक इथून घेतली ना तर त्याच्यासाठी यज्ञेश उभारे यांच्याकडून हॅट्रिक साठी कॅश प्राइज 500 रुपये असेल. मयूर आणि मुकुलजी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅट्रिक साठी पहिला इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जो घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे आत्मविश्वास त्याला सापडते वाट. इथे म्हणता येईल की गोलंदाजाकडे आत्मविश्वास आहे अरबाजकडे आणि त्याला वाट सापडली आहे. त्याने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा प्रशांत साठी हा चेंडू इथे फलंदाज बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉयड. खेळाडू बाद. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती येऊन पोहोचला अरबाज. हॅट्रिक मिळवणार का? जिथे आपण पाहिलं ना हॅट्रिकचा विचार केला तर मला कुलदीप यादवची आठवण होते. ज्या कुलशाने हॅट्रिक घेतली T20 क्रिकेटमध्ये त्याचा पूर्वार्धाचा काळ असा राहिला होता की आत्महत्या करण्यासाठीही तो प्रवृत्त झाला होता. कारण क्रिकेटमध्ये न मिळणारी संधी आणि तिथून त्याला संधी मिळाली. त्या संधीचं त्याने सोनं केलं. आज अरबाजला संधी मिळाली आहे. आपका नसीब आपको त्याला मिळालेली संधीचं तो इथे सोनं करेल का हे पाहावं लागेल. आपकी किस्मत आपको मौका देगी मगर आपकी मेहनत सभी को चौका देगी. आज या खेळाडूची किस्मत कितपत रंग लागते ना हे पाहावं लागणार आहे. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिकच्या उंबरड्यावरती तो आहे. जसप्रीत बुमराची हॅट्रिक, दीपक चहरची हॅट्रिक, अगदी त्याच वेळेला मोहम्मद शमीची हॅट्रिक गतवर्षी महत्वाची राहिली कारण की तिन्ही फॉर्मॅटमध्ये हॅट्रिक साठी मंगू जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिकचा बॉल इथे डॉट स्वरूपामध्ये येत असताना क्रिकेट आणि हॅट्रिकचा संबंध या शब्दाचा संबंध दूर दूर पर्यंत नाही आहे. परंतु अनेक वेळेला आपण गोलंदाज 3 चेंडू 3 फलंदाजांना बाद करण्यासाठी येतो त्यावेळेला आपण हॅट्रिक हा शब्द संबोधतो. यामागे कारण आहे ती एक कॅप, पनामा कॅप ज्याला आपण संबोधतो, जी पंचांच्या शीर्षावरती आहे आणि तिथून हॅट्रिक हा शब्द आलाय. हा समोरच्या दिशेने केलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. कव्हरचा चेंडू वरती येईल. तद्वर मात्र काय घडतंय? चुका आणि चुका होत असताना पाहायला मिळतात. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे माणस दाखवला होता कुणालने परंतु इथे धाव मिळत असताना पाहायला मिळत नाहीये. 2 गडी बाद धाव फलकावरती धावा आहेत ते केवळ 31. मला आठवतं की 1877 साली स्पोफोर्थ या गोलंदाजाने ज्या वेळेला हॅट्रिक घेतली ना जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि त्याच्या मित्रांनी त्या रात्रीमध्ये सर्वांनी वर्गणी गोळा केले आणि त्याच्या मित्राला 3 चेंडू 3 गडी बाद केले म्हणून हॅट बक्षीस दिली. तिथून हॅट्रिक हा शब्द आला क्रिकेटमध्ये. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. एक चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. कमबॅक आलं. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अरबाज याच्या माध्यमातून धावा खर्च केल्या या षटकामध्ये. ते केवळ 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. 31 धावा धाव फलकावरती आहेत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ. एकतीस धावा धाव फलकावरती आहेत. 15.50च्या सरासरीने धाव संख्या पुढे सरकत असताना पहिल्या षटकामध्ये 25 आल्या परंतु दुसरं षटक एक कंजूसी भरी गोलंदाजी पाहायला मिळाली. अरबाजची 2 गडी त्याने बाद केले, ब्रेक थ्रू मिळून दिले आणि एक स्वप्नवत सुरुवात त्याने दुसऱ्या षटकाची करून देत असताना तो पाहायला मिळालाय. या षटकामध्ये कशा रीतीचं कामकाज होईल? गोलंदाजी मार्कवरती स्वराज, गोलंदाजी मार्कवरती स्वराज झुमा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राईटच्या मोरती विकेटने पहिला बॉल ऑन साइडला नटराज स्टाईलने चेंडूला सरळ धाडलंय. ना होतं लेंथ वरती नियंत्रण, ना होतं लाईन वरती कंट्रोल. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू षटकार येत असताना
फलंदाजाला जे आमंत्रण होतं ना ते स्वीकारलं कुणाल सुतारने. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा षटकार आलाय. पहा हे 3 षटकांचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्लाय गोलंदाजाने. हाही चेंडू फुंकर मारत अगदी नाकाच्या जवळून यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हॉट अ कमबॅक. इथे आपण पाहतोय की अनबिलिव्हेबल आणि अनप्लेएबल डिलिव्हरी जी पाहायला मिळाली होती. या चेंडूवरती अप्पर कट आणि त्याच वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला होता. काही अंशी आक्रमक आणि बचावात मग या स्थितीमध्ये या दुविधा मनस्थितीमध्ये राहिला आणि फलंदाजाला तो सुवर्ण मध्यच सापडला नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या केवळ स्थिरावली आहे. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन्स. खोलवर टप्प्याचा हा चेंडू हेलिकॉप्टर खेळला. घरंगा डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होता. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र येणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 38 धावा धावफलकावरती आहेत. हा तोच संघ होता की पहिल्या मॅच मध्ये समोरच्या संघाला 47 धावसंख्येवरती गारद केलं होतं. परंतु या मॅचचा विचार केला ना केवळ अद्याप 14 चेंडूंचा खेळ झालाय. एकंदरीत 15 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक समोरच्या संघाचं जिथे 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. उसळी घेणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पंच लगेचच वॉर्न करत असताना गोलंदाजाला वन बाउन्स वॉर्निंग नाहीये. अर्थात आपण पाहतोय की तो गोलंदाजी पुन्हा एकदा अशा रीतीचा बाउन्स हाताळू शकतो. खूप टप्प्याची गोलंदाजी, शरीर भेदक मारा, बॉडी लाईन गोलंदाजी ही सातत्यपूर्ण जी काय पाहायला मिळाली आहे. या गोलंदाजाकडे विविधतेने नटलेली ही गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू रडार मध्ये आलाय. त्याला धाडलाय ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा बाद. षटकार. आज महाराणी ताराबाई यांचीही पुण्यतिथी आहे आणि त्यांना आज आपण विनम्र अभिवादन करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे आणि यांच्या नंतर मराठी साम्राज्याला पुढे घेऊन जाणारा वारसा आणि वसा जपणाऱ्या राणी ताराबाई, महाराणी ताराबाई वीरांगणा यांना आपण विनम्र अभिवादन करूया. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक सज्ज होईल. चौथं षटक. गोलंदाज अरबाज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना राईट ऑन द विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये पहा अनेक वेळा आपण म्हणतो ना की क्रिकेटचा खेळच असा एक तेरी तो एक मेरी. पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाने केवळ 48 पर्यंत 6 षटकांमध्ये समोरच्या संघाला रोखलं होतं, परंतु या मॅच मध्ये 46 धावा 4थं षटक धावफलकावरती असताना बनल्यात. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जिथे राहिला कुणाल सुतारचा. एक धाव तर निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? काय घडतंय इथे? विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. खेळाडू क्रमांक 30 रुपेश जाधव रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटची आत्महत्या बाद. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये अशा चोरट्या धाव घेणं अंगलट ठरत असताना पाहायला मिळालं. दिवसा ढवळ्या जर का तुम्ही अशा धावांची चोरी करण्याचा प्रयत्न कराल तर त्या तुम्हाला अंगलटच येतील. आजच्या दिवसाबद्दल आपण सातत्याने चर्चा करतो. 2014 साली आजच्या दिवशी अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया विराट कोहलीने आपलं कर्णधार पद भूषवलं होतं आणि तिथून महेंद्रसिंग धोनीने दिलेलं घेतलेलं रिटायरमेंट आणि तिथून आपण पाहिलं तर विराट कोहलीने
क्रिकेटमध्ये जे काय गोष्टी केल्या आणि तिथून साऱ्यांना अभिमान वाटेल असं कामकाज त्याचा राहिला. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर संजय सनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा चेंडू खोलवा टप्प्याचा डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक धाव तर मिळते. शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. शॉट फाईन लेग वरून सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 48 धावा फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये जदवर गुणाल सुतार उभा आहे ना, तो निधड्या छातीने आणि निर्भोईड आणि निडरपणे तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एखाद्या शेअर मार्केट सारखा त्याचा खेळ राहिलाय. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना कुणाल सुतारच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक चौकार. फलकावरती 52 धाव फलकावरती लगावल्या जातात. सोनभैरव या संघाच्या धावफलकावरती 52 धाव फलकावरती आहेत, जिथे खेळाडू केवळ 3 बाद झाले आहेत. अर्थात 7 खेळाडू अजूनही शेष आहेत. धावा जास्तीत जास्त बनवाव्यात हाच उद्देश असेल. हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. नो चेंडू आहे, अर्थात ओव्हर स्टेपिंग. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटची संधी असेल फलंदाजाला. कुणाल सुतारला चालून आलेली संधी. या आधीचा चेंडू ज्या पद्धतीने त्याने स्क्वेअर कट केला होता ना, एकाच सामन्याची आठवण होते आणि एकाच ओळीची आठवण होते. ती वीरेंद्र सहवाग ज्या वेळेला शोएब अख्तरला म्हणाला होता गोलंदाज. हा चेंडू बॅकफुटला येत असताना ऑन साइडला पुल केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कुणाल सुतारच्या या फटक्यामध्ये होतो वजन धावा मिळाल्या अर्धा डझन. संघाची धावसंख्या 6 ने पुढे. 59 धावा फलकावर. पुन्हा एकदा इथे चायनीज कट घेतली बॅटची. बॅकअप चांगला आहे. डिरेक्ट हिट. परतावा लागला असतं इथे फलंदाजाला. एक धाव तर निश्चित येते. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 60 रन्स ऑन अ बोट. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. आगास पाहिला, अंजाम पाहिला, परंतु उर्वरित चेंडूंवरती काय घडणार. आपण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. नयनला आमंत्रित करण्यात आलाय. कुणाल सुतार अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याची बॅट षटकार आणि चौकारांची भाषा बोलतीये. काय घडलं जाईल मैदानामध्ये. 60 रन्स. कुणाल सुतारचा एकंदरीत विचार केला तर तो नाबाद खेळतोय. 10 चेंडू 25 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. अतिशय खेळ त्याचा राहिलाय. कुणाल गोलंदाज. हेलीकॉप्टर ऑन साइडला. मत भूलो बाल जब तक जवानी है. तेरे इस अंदाज की तो पूरी मानगाव क्रिकेट दीवानी है. कुणालच्या बॅट मधून षटकार. टेनिस क्रिकेटला हा फटका दिला संतोष पाल या झारखंडच्या एका युवा खेळाडूने. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये महेंद्र सिंग धोनीलाही भुरळ पाडेल. कुणाल सुतारचा हा फटका इथे उजव्याशीच्या बाहेर कट केला होता. गली रिजन मध्ये एक धाव निश्चित येईल. कुणाल धावून पोहोचतोय 32 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल ती एकंदरीत 67 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 67 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम
हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. कुणाल सुतार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ज्या वेळेला त्याचा जो खेळ पाहिला त्याच्या बाबांनी आणि लगेचच त्याच्या पाठीवरती थाप म्हणून त्याच्या बाबांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि अगदी त्याच वेळेला कुणाल सुतारने अर्धशतक ठोकलं ना तर राहुल स्पोर्ट्स यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपये असेल. पहा हा खेळाडू ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळतोय त्याचा आविर्भाव चांगला राहिलाय. त्याची बॉडी लँग्वेज चांगली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना या क्रिकेटच्या विद्यापीठात ना फक्त गुणवत्तेलाच वाव आहे. हॉर्न साइडला खेळलेला फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तदूर मात्र केवळ एक धाव इथून अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 75 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती फक्त तुमच्या गुणवत्तेला वाव असते. इथे तुमची जात धर्म तुमचं राजकीय व्यासपीठ तुमच्याकडे तुमचं बँक बॅलन्स तुमच्याकडे पैसे किती आहेत अथवा तुमचं सर्टिफिकेट इथे गरजेचं नाहीये. इथे समोरच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने केलेला फटका डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून चेंडूवरती येतोय. तदूर मात्र एक धाव इथे सहजरित्या अर्जित करण्यात येते. 76 रन्स ऑन अ बोर्ड 76 धावा 77 धावा धाव फलकावरती आहेत. 77 रन्स ऑन अ बोर्ड 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 6व्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. चेंडू उपलब्ध करून द्या. मी अमरजीत साठे सरांना एक विनंती करेन की हा शेवटचा चेंडू ग्राह्य धरला जाणार आहे का. येस लिगल डिलिव्हरी होती. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया लगेचच ऐकू एक मधुर संगीत. छत्रपती शिवाजी महाराज छाती केसरीची दृष्ट गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राईयाचा प्राण योगियाचा मूळ कौशल्याचा ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडितो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. त्रिवार अभिवादन करूया छत्रपती शिवरायांना. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कुणालसाठी हा सरप्राईज राहिला होता. डाव्या यष्टीवरती मिळालेला हा चेंडू जो गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या अवांतरने पुढे 78 धावा धावफलकावरती आहेत. 78 धावा धावफलकावरती लगावण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक शब्दाची फोड करायची झाली माझ्या शब्दात अशी असेल. 36 हत्तींचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे व परत फिरणारे ती तिन्ही जगात जागणारे शिशिस्तप्रिय व वाणिज्य तेज जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान. हा हार न मानणारे राज्याचे हितचिंतक जय जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅट मधून षटकार. बॅट्समन बॉलर निलेश उभारे भारत महाले ऑलराऊंडर वैष्णव साठे अभिदादा टेंबे नियोजन त्यांचं आहे बरोबर. खणखण वाजतई नाण माळगाव तालुक्याचं जिल्ह्यात. 14 चेंडू 39 धावसंख्येवरती कुणाल नाबाद खेळतोय. तर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर तब्बल धावून पोहोचते 84 धावा धावफलकावरती आहेत. 84 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज संकेत हाही चेंडू ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट षटकार.
काल सुतारचं अर्धशतक पाहायला मिळाल का? या स्पर्धेमध्ये अद्याप 3 अर्धशतक आले आहेत. अर्धशतक क्रमांक 4 पाहायला मिळेल का? गोलंदाज संकेत, ज्या गोलंदाज संकेतने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. 3 गडी बाद करत 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथे कुणाल सुद्धा नाबाद खेळतोय तो 45 धावसंख्येवर. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हर मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर कुणाल सुतारच्या बॅट मधून चौकार. कुणाल दादा सुतारांचा बॅट्समन बॉलर निलेश उभारे, भारत महाले ऑलराऊंडर वैष्णव साठे, अभिदादा टेंबे, नियोजन त्यांचा. हॅलो हॅलो. तर अविनाश दादा सुतार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. कुणाल सुतार यांचे वडील अविनाशजी सुतार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. हॅलो. हा चेंडू पुन्हा एकदा नो टाकला जातोय. हा आहे बॅटिंग मधला क्लास. कुणालची बॅटिंग होतीये झक्कास. त्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली आहे. 49 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. चेंडू फेस केले 17. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकंदरीत 95 धावा धावफलकावरती आहेत. 1 धाव संख्येची आवश्यकता असेल कुणाल सुतारच्या अर्धशतकाला तर एक मोठा फटका. संघाचं 100 शतक पूर्ण करण्यासाठी कुणाल कशा रीतीने षटकार खेचून अथवा एकेरी धाव घेऊन अर्धशतक पूर्ण करेल. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्क वरती राईट समोर द विकेटने. फ्री हिटच्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडू इथे आपल्यावरती एक थोडंसं प्रेशर क्रिएट करेल. परंतु कुणाल ज्या पद्धतीने ज्या आविर्भावामध्ये खेळलाय ना त्याची आज बॅट आज बोलली आहे ना. ज्या गीतामध्ये गीतकाराने निश्चित सांगितलं की आपलं नाणं आहे ते खणखणीत वाजेल आणि तेच नाणं आज खणखणीत वाजत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट करतोय. षटकार येणार का? शतक पूर्ण केलं जाणार का? या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागतील. गोलंदाज हा फ्रॅकर्स अर्धशतक कंप्लीट केलाय कुणाल सुतारच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांचं अभिवादन मानवंदना स्वीकारताना हा षटकार. हॅलो. तर शैलेश कडे आणि शैलेश कठे, राहुल दसवते, डीजे बाळा आणि समीर पवार यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे कुणाल सुतार याच्यासाठी. फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. कुणाल सुतारची खेळी होते इथे एंड. परंतु त्याच्या या वादळी आणि झुंजार खेळीसाठी एकदा त्याची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्यात. मॅग्निफिसंट बॅटिंग. महेंद्रजी वाडवळ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज कुणालच्या खेळीसाठी. 55 धावांची आतिशी खेळी करून तो बाद झालाय. त्याला आपण विनंती करूया बॅट उंचावतच आपण मैदान सोडावं. 55 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 101 धावा धावफलकावरती आहेत. 102 धावांचं लक्ष उभारण्यात आलंय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणतीही धावसंख्या विजयाची कदापिही हमी देत नसते. 434 धावा बनल्या. 434 धावा अवघ्या 3.5 तासामध्ये मोडीशी काढण्यात आल्या होत्या. अर्थात या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया यासीजी मर्चंट सरांचा आवाज. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू.
चालू असलेला सामना आपण पाहतोय भाई भाई 11 विपक्ष सोनभैरव खांदाड. सोनभैरव खांदाड या संघानं निर्धारित 6 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये निर्धारित 6 षटकांमध्ये अफलातून फलंदाजीचा नजराणा पेश केलेला आहे आणि तब्बल 101 धावा इथे कुठून काढलेल्या आहेत आणि 102 धावांचं लक्ष आपण पाहतोय ते ठेवलेलं आहे ते भाई भाई 11 या संघासमोर. खूपच कठीण असं हे आव्हान जरी असलं तरी या मैदानावरती या धावा होऊ शकतात या दुपारच्या प्रहरामध्ये. बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली यारी. 102 धावांची गरज आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आपण 92 धावा सुद्धा चेस करताना पाहिलं एका संघाला. आणि रईस यासारखा फलंदाज जर अंतिम क्षणापर्यंत जर थांबला ना तर नक्कीच या धावा इथे चेस होऊ शकतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. कारण या माणगाव गावातील एक अफलातून असा ऑलराऊंडर आणि जर झालंच तर सर्वात मोठा फलंदाज असं ज्याचं नाव घेतलं जातं ना. आता शुभम जाधव याच्या अगोदरपासून नाव घेतलं जातं कारण हा एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे. के सरकार आणि समर्थ 11 या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. रईस खेरटकर या खेळाडूला मी नावा रोहा तालुक्यातील नावा या गावामध्ये खेळत असताना पाहिलं होतं. स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी नाव कोरलं होतं आणि गोलंदाजाच्या मनात धडकी भडवणारी फलंदाजी केली होती तोच हा रईस खेरडकर आपण पाहतोय. हॅलो. आणि जर हा सामना रईस खेरटकर यांना फिनिश केला तर त्यांचे मित्र सन्माननीय शुभम जाधव यांच्यातर्फे 1000 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. आणि शुभम जाधव यांना नक्कीच ठाऊक आहे की रईस हा सामना फिनिश करू शकतात, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे. त्याचप्रमाणे भावेश पानवकर याला सुद्धा इथे सुवर्ण संधी आहे. जर आपण अर्धशतक बोर्डवरती झळकवलं तर सन्माननीय अजय भोनकर यांच्यातर्फे 500 रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर और यहाँ पे आतिशबाजी शुरू हो चुकी है. हालांकि भावेश पानवकर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का ये इरादे स्पष्ट करता हुआ कि जी हां, ये हम मैच यहां से जीत सकते हैं. भावेश पानवकर इस टीम के कैप्टन की हैसियत से आज यहां पे एक कैप्टन नॉक खेलना होगा. इस जिम्मेदारी के साथ मैदान में उतरे हैं. पॉजिटिव अप्रोच उनके बॉडी लैंग्वेज से मुझे साफ नजर आ रहा है. और दूसरी ही गेंद पर गेंदबाज को आसमान दिखाया था और इस छक्के के सहायता से 7 रन पर अपने स्कोर कार्ड पर ले चले थे. हालांकि हर ओवर में तकरीबन देखिए 17 या 18 रन की ज़रूरत है. उस औसत को यहाँ पे मेंटेन रखना इतना आसान नहीं है, मगर दोनों भी बल्लेबाजों में आत्मविश्वास की भी कोई कमी नहीं है. जी हाँ, इसमें तबा गेंद ने बल्ले का भारी सिरा लिया और जीवन दान कैप्टन को. ये होती है किस्मत, ये होती है तकदीर. और इसीलिए मैं अक्सर कहता हूँ कि आपके पास जो क्षमता है, कैपेसिटी है, जो हुनर है और जो काबिलियत है, जो सलाहियत है, वो 99% में ज़रूर आती है, मगर 1% का जो तकदीर या किस्मत कहे या भाग्य का साथ कहे वो बहुत ही अहम होता है. सर सलामत तो पगड़ी 50. अब यहाँ पे भावेश को जीवन दान मिला है. अब भावेश जख्मी शेर की तरह
यहाँ पे टूट पड़ेंगे, इसमें कोई शक नहीं है। मगर गेंदबाज भी हार मानने को तैयार नहीं है। गेंदबाज भी यहाँ पे अपने गेंदबाजी के रूप में बताते हुए कि मैंने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, मैं भी कच्चे गुरु का चेला नहीं हूं, मैं भी यहाँ पे बल्लेबाजों को अचंभित करने वाली गेंदबाजी कर सकता हूं। कमाल की गेंद थी, हालांकि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, मगर टप्पा खाने के बाद जिस तरह से उछलती हुई दिखाई दी। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइट, उसे कारपेट के सहारे खेल दिया मिड विकेट की दिशा में। गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और रईस को खेलने का मौका दिया, मगर एक एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। ये आप भी जानते हो, बल्लेबाज भी जानते हैं, मैं भी जानता हूं, मगर करे तो क्या करे। और इसका पूरा श्रेय, पूरा क्रेडिट चला जाता है पहले ओवर में गेंदबाज प्रशांत को। प्रशांत ने काफी प्रभावित किया है। एक छक्का इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर खर्च किए हैं मात्र 8 रन। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, हालांकि उनको सफलता अर्जित करने का मौका जरूर यहां पे उन्होंने पैदा किया था, मगर उनके संग सहकारियों ने यहां पे उनको साथ नहीं दिया और एक कैच ड्रॉप होता हुआ हमने देखा और भावेश को एक जीवन दान भी मिला था। फिर से एक बार ओवर की समाप्ति के बाद नए गेंदबाज को यहां पे आमंत्रित किया है। अजिंक्य यादव अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। सामने है कैप्टन भावेश पानावकर। जी हां, फिर से एक बार हवा में उछाल कर खेला, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गेंद हवाई सफर करती हुई दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। जी हाँ, देखिए ये होता है प्रेशर, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव। गेंदबाज बल्लेबाजों से दूर रखने की कोशिश कर रहे थे गेंद को, बड़े स्ट्रोक यहाँ पे खेलने नहीं देने, इसी सोच के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया था। 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिला। फिर से एक बार गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, मगर इस मरतबा नो बॉल शायद करार दिया है अंपायर जी ने। फिर से एक बार यहाँ पे जीवन दान मिलेगा। भावेश बहुत ही किस्मत वाले हैं, बहुत ही तकदीर वाले हैं। आज यहाँ पे सुनहरा मौका है उनके पास। 2 मरतबा यहाँ पे बल्लेबाजी करने का मौका मिला, 2 मरतबा जीवन दान मिला। देखिए नो बॉल भी यहाँ पे है, फ्री हिट भी मिलेगा, 1 रन मुफ्त का मिला, जीवन दान मिला। एक गेंद के ऊपर कितना लॉस हो सकता है और कितना प्रॉफिट हो सकता है, मुनाफा हो सकता है, ये आपके सामने बहुत ही अच्छा उदाहरण। रनों की संख्या 15 रन स्कोर कार्ड पर। अब यहाँ पे अंपायर जी ने नो बॉल करार दिया है, तो 1 रन जरूर जुड़ेगा तेजस। जी हाँ, अब यहाँ पे नए गेंदबाज आए हैं दूसरा ओवर मुकम्मल करने के लिए। कौन है बॉलर कौन है? नाज़ीन है का कितनी बॉल बाकी है? एक बॉल डाला ना। 5 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी है। माजीन के हाथों में गेंद सौंपी है उनके कैप्टन ने, और इस बीच देखिए किस तरह से उस गेंद को खेला था। अपने घुटने के बल गए थे, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, मगर कारपेट के सहारे गेंद डीप मिड विकेट के फील्डर के हाथों में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या जा पहुंची है 17 रन। सन्माननीय कैलासजी तलकर यांच्यातर्फे 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। कुणाल सुतार यांच्यासाठी धन्यवाद। चलिए दोस्तों, हम फिर से एक बार
तवज्जो करते हैं, रुख करते हैं मैदान की तरफ, जहां पे स्क्वायर कट करने की कोशिश थी बल्लेबाज रईस की, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद, जितनी भी बिंदी गेंदें यहाँ पे बल्लेबाज खेलेंगे, मनोवैज्ञानिक दबाव और यहाँ पे बढ़ता हुआ दिखाई देगा, और इसी वजह से यहाँ पे गेंदबाज के हौसले बुलंद हो गए। फुल टॉस गेंद बिल्कुल नहीं कर सकते क्योंकि सामने है रईस। गेंद फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। रहेगा रनों की संख्या 25 रन। अब यहां से शायद ऐसा लग रहा है कि ये रन चेस हो सकते हैं, क्योंकि दूसरा ओवर जारी है और 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नीलेश दादा के ऊपर एक बहुत ही गाना यहाँ पे संगीतबद्ध किया है, उसे श्रीकांत पंडित ने गाया था और मानसी धूमे उन्होंने गाया था। फिर से एक बार फुल टॉस गेंद थी लेग स्टंप पर, जी हाँ, उसे बहुत ही बढ़िया तरीके से फील्ड करने में कामयाब रहे, मगर फिर से एक बार यहाँ पे नो बॉल करार दिया है। माजीन अब यहाँ पे संकट में आ चुके हैं। अब फिर से एक बार क्या यहाँ पे गेंदबाजी में परिवर्तन हमें देखने को मिलेगा, क्योंकि एक ही ओवर में शायद 2 बीमर कमर के ऊपर वो कर चुके हैं। कमर के ऊपर जब फुल टॉस गेंद होती है तो उसका कोई एक इस तरह से पैमाना नहीं होता कि 2 फुट रहे या 3 फुट या 4 फुट या 5 फुट, इसका कोई पैमाना नहीं है। बल्लेबाज जितने हाइट के होंगे उनकी कमर ये पैमाना है। कमर के ऊपर अगर आप फुल टॉस करोगे तो आपको नो बॉल करार दिया जाएगा, ये आप सभी जानते हैं। जी हाँ, फिर से एक बार 1 रन तो मगर यहाँ पे मिलेगा। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, क्योंकि 2 रन मिले यहाँ पे। बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया था। पहले ओवर में 8 रन थे और दूसरा ओवर बहुत ही खराब, बहुत ही सोचने वाला यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे गेंदबाज और गेंदबाजी करने वाले टीम के कैप्टन के ऊपर आया है, क्योंकि अब करे तो क्या करे, किस गेंदबाज को यहाँ पे उतारे, किस गेंदबाज को दावत दें, क्योंकि दोनों भी सलामी बल्लेबाज रईस खेरटकर और उसी के साथ भावेश पानवकर यहाँ पे कैप्टन है और 2 जीवन दान भी उन्हें मिले हैं। उनके बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले हैं और भावेश खेल रहे हैं 14 रन बनाकर, जबकि रईस खेल रहे हैं 1 छक्के के सहायता से 8 रन बनाकर। अब सभी खिलाड़ी इकट्ठा एक दूसरे के पास तो यहाँ पे नो बॉल करार दिया है। जो रिव्यू लिया गया था अंपायर जी ने, तीसरे अंपायर जी ने यहाँ पे नो बॉल करार दिया है। बहुत ही बड़ा संकट यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम के कैप्टन के ऊपर, मगर यहाँ से रास्ता बनाना होगा, क्योंकि अपने आप को अगर सिद्ध करना है, अपनी गाड़ी अगर मंजिल हेलो हेलो हेलो
जी हाँ, एक चीज़ यहाँ पे मैं क्लियर करना चाहूँगा अंपायर जी से, ये रिव्यू प्लेयर का था या आपका था? जी हाँ, तो प्लेयर्स का ये रिव्यू था, तो ये एक रिव्यू उनका लॉस हो चुका है। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम तवज्जो करते हैं, रुख करते हैं मैदान की तरफ, जहाँ पे तीसरा ओवर लेके आए हैं राकेश शिंदे। इस ओवर को कंप्लीट करने के लिए आए हैं, बहुत ही बढ़िया गेंद के साथ इस ओवर को उन्होंने फिनिश किया है। कुल मिला के 2 ओवर की यहाँ पे समाप्ति हो चुकी है। 14 रन के औसत से यहाँ पे 28 रन जुड़ चुके हैं। मगर क्या 14 रन के साथ यहाँ पे इस मैच को जीता जा सकता है? तो इसका जवाब नहीं होगा। मगर दोस्तों, मैं आपको बताना चाहूँगा कि रईस और भावेश अभी भी मैदान पर खेल रहे हैं, और ये जो उनकी 3rd गियर में गाड़ी चल रही है या 4थे गियर में गाड़ी चल रही है, उसे 5वें गियर में कब डालना है वो बखूबी जानते हैं। रईस जब तक मैदान में रहेंगे ना, दिलों की धड़कनें गेंदबाजी करने वाली टीम के ज़रूर यहाँ पे दिलों की धड़कनें तेज़ होती रहेंगी, क्योंकि रईस में वो दमखम है, वो ताकत है, और उसी के साथ वो क्षमता, वो काबिलियत, वो सलाहियत है, क्योंकि एक्सपीरियंस भी उनके पास है। उन्होंने अपने देश में टेनिस क्रिकेट बहुत खेला, उसी के साथ देश के बाहर भी टेनिस क्रिकेट, टेप बॉल क्रिकेट भी खेला है। जी हाँ, आणि कर्म नेत भावेश को 2 मर्तबा ऊपर वाले ने साथ दी। आखिरकार अपने कर्म से वो मैदान से बाहर जा चुके हैं। भावेश आउट होने के बाद नए बल्लेबाज धर्मेश जब भी मेरे सामने नाम आता है तो मुझे डांसर और कोरियोग्राफर धर्मेश की याद आती है। जी हाँ, ओहो हो, ये देखिए, ये होता है कमबैक, ये होता है आत्मविश्वास अपने आप पर। पहले क्या हुआ ये भूल गए हैं गेंदबाज, वर्तमान में क्या चल रहा है और अब यहाँ पे क्या करने की जरूरत है, इसके ऊपर उन्होंने फोकस किया है। प्रशांत ने पहले ओवर में भी काफी प्रभावित किया था और इस ओवर में भी जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, मगर इस मर्तबा नजर लग गई, लेग स्टंप के बाहर भटके। प्रशांत यहाँ पे लेग स्टंप के बाहर भटकते हुए नजर आए और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। 102 रन यहाँ पे चेस करने हैं। निर्धारित 6 ओवर का ये मुकाबला। हम हैं मानगांव प्रीमियर लीग में। जी हाँ, इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में गोली के रफ्तार से निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। फिर से एक बार यहाँ पे तकदीर का चौका, संजीवनी चौका मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। भाई दसौते संघ मालक बहुत ही शांति के साथ इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। किसी कोने में बैठकर बहुत ही ध्यान से देख रहे हैं कि कौन से बल्लेबाज किस तरह से यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 34 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 3rd ओवर इन प्रोग्रेस। मगर प्रशांत के क्या कहने, प्रशांत की तारीफ तो बनती है, सराहना तो बनती है, क्योंकि प्रशांत ने यहाँ पे बल्लेबाजों को खामोश कर दिया है। जी हाँ, फिर से एक बार नो बॉल करार दिया है। ये सिलसिला यहाँ पे जारी रहा, मगर इस मरतबा शायद स्टेप आउट हो चुके हैं। दूसरा रन लेने की कोशिश धर्मेश की, मगर रईस ने रोका। फ्रंट फुट
हम देख सकते हैं उस लाइन के आगे जा चुका है और इसी वजह से अंपायर जी ने, अमर साठे सर ने उसे नो बॉल करार दिया। फिर से एक बार 2 रन मुफ्त के यहाँ पे मिलेंगे, फिर से एक बार फ्री हिट रहेगा। जितनी भी आप गलतियां करोगे उस गलतियों का खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, क्रिकेट का मैदान या क्रिकेट का खेल हमें यही तो सिखाता है कि कम गलतियां करो, उतनी बड़ी ज्यादा से ज्यादा कामयाबी आपको मिलेगी। जी हाँ, मगर फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए, फंस गए। जोरदार प्रहार तो किया था, अपने बल्ले का चप्पू चलाया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद और इसी के साथ देखिए 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर तकरीबन 18 रन के औसत से यहाँ पे अगर रन बनेंगे ना, तो ही यहाँ पे कुछ मैच में मजेदार क्षण हमें देखने को मिल सकते हैं। संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्यांच्या संघाला, आणि त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा, कारण पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे। आता हा सामना मात्र त्यांना कंपल्सरी जिंकावाच लागेल। एक क्रिकेटचा निसीम चाहता आणि आपल्या संपूर्ण माणगाव तालुक्यातील सर्व होतकरू आणि चांगल्या खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म ज्यांनी उभं करून दिलं। रायगड प्रीमियर लीग मध्ये एक संघ विकत घेतला आणि आपल्या परिसरातील सर्व खेळाडूंना त्यांनी एक संघ बांधलं आणि खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे स्वतःचं नाव, आपल्या गावाचं नाव रोशन करण्याचं एक प्लेटफॉर्म उभं करून दिलं, तेच निलेश जी केसरकर। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे दीप अखाड़े, और यहाँ पे बहुत ही अच्छा स्ट्रोक तो जरूर है, मगर फील्डर को ढूंढ लिया है। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात। रईस यहाँ पे पुरजोर कोशिश तो कर रहे हैं, मगर जिस अंदाज के लिए, जिस अदा के लिए और जिस तरीके की बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज जाने जाते हैं, अब तक वो रंग दिखाई नहीं दिया है। सन्माननीय मुकुल मेहता यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास अर्बासाठी 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलंय, आणि त्याचप्रमाणे सन्माननीय मयूर शेठ यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास अर्बासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, आणि यज्ञेश उभारे यांच्यातर्फे षटकारांची हॅट्रिक साधणाऱ्या फलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक। अनेक पारितोषिकांचा इथे सडा पडलेला दिसतोय, अनेक पारितोषिकांचा खच पडलेला दिसतोय। आणि याच दरम्यान प्रथमेश ढेपे, लकी चॅम, श्री गणेश स्पोर्ट्सचा, ओहो हो, फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद को किस तरह से खेला जाता है ये दिखाया है रईस ने। आसमान भी दिखाया उस गेंद को और 6 रन बटोरे। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर क्रीज के कोने का इस्तेमाल किया था और बिहाइंड विकेट लॉन्ग लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। टप्पा खाने के बाद गेंद विकेट के ऊपर से निकल गई। बिंदी गेंद। दीप अखाड़े ने इस ओवर में अब तक 8 रन खर्च किए हैं, अभी भी 2 गेंदें आना बाकी है। एक लंबी दूरी यहाँ पे, लंबा सफर यहाँ पे तय करना है,
बल्लेबाजी करने वाली टीम भाई भाई को। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, सीधे बल्ले से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गोली के रफ्तार से बुलेट स्ट्रोक 4 रनों के लिए। पर लग चुके हैं 48 रन्स ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 3 ओवर्स। 4th ओवर इन प्रोग्रेस। 54 रनों की और जरूरत। 13 गेंदें बची है। 13 गेंदों में 54 रन। मजेदार मैच होने की संभावना मुझे साफ नजर आ रही है। मैंने पहले ही कहा था ये बल्लेबाज बहुत ही डेंजरस है, ये कड़वी दवाई पिलाता है गेंदबाजों को। शानदार स्ट्रोक, फिर से एक बार हवाई सफर, रईस के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का। रनों की जरूरत। 24 रन की औसत से यहां पे रन बनाने हैं। अरबाज अकवारे और रईस खेरटकर, RK और AA। अरबाज के लिए नए गेंदबाज। हाफ ट्रैकर गेंद, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। गेंद फलक में, जान हलक में, और इसी के साथ अरबाज मैदान से बाहर। केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी। गाफील राहिलो मी त्या नेमक्या क्षणाला, मागून वार केले माझ्याच माणसांनी। ही लाइन्स कुठे फिट होते हे तुम्ही समझला असेलच। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम तवज्जो करते हैं। 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं नए बल्लेबाज। जी हां, भावेश ने पहली गेंद पर आसमान दिखाया है। जी हां, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद। फिर से एक बार 6 रनों के लिए। मैच अभी भी जीवित है। तकरीबन 10 गेंदें और 42 रनों की जरूरत। ओहो हो, क्या कहने, बैक टू द बॉलर खेला था, मगर फॉलो थ्रू में क्या कमाल की फील्डिंग। इस तरह की फील्डिंग करने के लिए आपने आप को तैयार किया है। बहुत ही अच्छी फिटनेस के साथ ये गेंदबाज मुझे नजर आ रहे हैं। अमोल वाडवल की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा, क्योंकि दोस्तों गेंदबाज जब गेंदबाजी करता है तो अपने आप का बैलेंस संभालना, अपना स्पीड संभालना, और उसी के साथ उस गेंद को देखना, उसे फील्ड करना, एक ही क्षण में बहुत कुछ करना पड़ता है। मगर फॉलो थ्रू में इस खिलाड़ी ने ये करके दिखाया। रईस स्ट्राइक एंड पर। ओहो हो, ये लीजिए, गेंद कहां गई, मगर गेंद सीधा लॉन्ग ऑफ फील्डर के हाथों में चली गई थी, और इसी वजह से यहां पे रन लेने की बिल्कुल कोशिश नहीं की। अब पूरी की पूरी स्ट्राइक, ज्यादा से ज्यादा स्ट्राइक यहां पे रईस अपने हाथों में रखना चाहते हैं। इस मैच को अगर फिनिश करते हैं रईस, तो ये देखिए, और एक बड़ा स्ट्रोक। जी हां, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। चेस करने हैं
7 गेंदे और 35 रनों की जरूरत। शुभम जाधव की जानिब से यहाँ पे 1000 रुपए का इनामी राशि आ चुकी है रईस खेरटकर के लिए, अगर ये मैच फिनिश करता है तो। ओहो, मगर बहुत ही बढ़िया गेंद, शानदार गेंद के साथ फिनिश किया है अमोल ने। अब यहाँ पे बहुत ही मुश्किलों का सामना करना पड़ेगा क्योंकि मात्र 6 गेंदें आपके पास है और 6 गेंदों में तकरीबन 35 रनों की ज़रूरत। अब यहाँ पे एक चमत्कार की ज़रूरत है, नो बॉल के ऊपर छक्का या वाइड बॉल के ऊपर चौका। अगर इस तरह से कुछ नज़ारा चित्र हमें नज़र आएगा तो ही यहाँ पे काम बन सकता है, वरना 6 गेंदों में लगातार 6 छक्के चेस करते हुए लगाना इतना आसान नहीं है। इस बीच अंतिम ओवर करने के लिए नए गेंदबाज आए हैं। रुपेश जाधव, डीजे बाड़ा बहुत खुश। प्रथमेश ढेपे को बहुत डिमांड है फिलहाल। देखिए हर इंसान प्रथमेश ढेपे की यहाँ पे याद कर रहे हैं, उन्हें बार बार व्यासपीठ के ऊपर तशरीफ लाने की विनती कर रहे हैं, रिक्वेस्ट कर रहे हैं। मगर प्रथमेश ढेपे एक सही मायनों में बहुत ही अच्छे इंसान है क्योंकि मैंने उसका एक्सपीरियंस लिया है। मानगांव ग्रामीण प्रीमियर लीग में प्रथमेश ने हमें बहुत सहयोग किया था। किसी भी तरह का बेनिफिट या फ़ायदे के लिए उन्होंने नहीं, तो बस अपने टीम के लिए, अपने गांव के लिए बहुत ही काम कार्य किया था बड़ा, वही प्रथमेश। हालांकि मुझे वो हमेशा प्रथमेश नहीं राजेश सोरटे नज़र आते हैं, मैन फ्रॉम पुणा। जी हाँ, आप देखिए मैच में पूरी तरीके से फुल टॉस गेंद ज़रूर है, उसे हवा में खेला है मगर लॉन्ग ऑन की दिशा में। अब यहाँ पे पकड़े जाएंगे और रईस खेरटकर मैदान से बाहर आते हुए बहुत ही निराश मन के साथ 100 जहां पे जितेंद्र जो कि हीरो थे, उन्होंने डबल रोल अदा किया था और ये गाना सिल्क सीमा के ऊपर चित्रित किया गया था। इस बीच चलिए, औपचारिकता जरूर है। हवा में गेंद फिर से एक बार नोमैंस लैंड में, एक ही रन यहाँ पे मिलेगा, जिस एक रन का कोई फायदा नहीं है। और इसीलिए दोस्तों वक्त पर इस एक एक रन की कितनी की कीमत होती है, अहम रोल होता है। मगर अब यहाँ पे एक एक रन हो या 6 रन हो, उसकी बिल्कुल कोई कीमत नहीं है। 102 रन बनाए थे और इसी वजह से उस बोझ के तले दब गए बल्लेबाजी करने वाली टीम। और फिर से एक बार यहाँ पे अच्छी गेंद रुपेश की। हर गेंदबाज ने यहाँ पे प्रभावित किया है। अगर दूसरा ओवर छोड़ा जाए, दूसरे ओवर में बहुत सारी कठिनाइयों का सामना करना पड़ा उनके कैप्टन को। 2-3 गेंदबाजों को एक ही ओवर में दावत देनी पड़ी, मगर उसके बाद सारे गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। बहुत ही अच्छी गेंद फिर से एक बार, और इसी के साथ ये मैच जीत लिया है सोनभैरव खांदाड टीम ने। बहुत बहुत अभिनंदन। आणि त्याचप्रमाणे या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला